हाँ, टुडेज मोटिवेशनल कोट, द ओनली फेल यू ओनली फेल व्हेन यू स्टॉप ट्राइंग. म्हणजे तुम्हाला असं वाटतं केव्हा केव्हा तुम्ही अयशस्वी झाला एखाद्या गोष्टीमध्ये किंवा ती गोष्ट तुम्हाला करता आली नाही, जमली नाही, तर ती गोष्ट कधी जमत नाही तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रयत्न करणं सोडून देता. ठीक आहे. जोपर्यंत प्रयत्न सुरू असतात तेव्हा त्या गोष्टी होण्याचे चान्सेस 100% असतात. होणार म्हणजे होणार. म्हणजे ज्या दिवशी प्रयत्न सोडले त्या दिवशी तुम्ही फेल झाले, एवढं गोष्ट लक्षात ठेवायचं. ठीक आहे. किती क्वेश्चन झालेले आपले? सोडवले का सर्वांनी? सोपे होते ते. 5 फॉर्म्युले माहिती आहे सर्वांना? बघा आता याच्या समोरचा थोडा क्रिटिकल नाही म्हणता येत त्याला, थोडा लेंदी पार्ट असतो तो. फाइव 6 नंबर झालेला आहे. 7 नंबर झाला. 8 आणि 9 पण झालेला आहे. ठीक आहे. आता 10 नंबर. किती नंबर? 10. ठीक आहे. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट ऑफ अ ट्राय सेक्शन ऑफ अ लाइन सेगमेंट ए बी विथ ए अँड बी. आता बघा सेक्शन, बघा इथं ट्राय सेक्शन आहे, इथं 4 पार्ट आहे आणि इथे किती पार्ट आहे? 5. हा क्वेश्चन बघा 3 प्रकारे विचारला जातो. लाईनचे 3 भाग करायचे, लाईनचे 4 भाग आणि लाईनचे 5 भाग. आता बघा 10 नंबरचा क्वेश्चन. आपण म्हणायचं लेट पी एक्स वाय अँड क्यू x1 y1. बघा 2 पॉइंट घेतले आपण, पी एक्स वाय आणि क्यू x1 y1. लेट म्हटलं त्याला. समजा पी एक्स वाय आणि क्यू x1 y1 डिवाइड्स लाइन, डिवाइड्स सेगमेंट ए बी इन 3 इक्वल पार्ट्स. इन 3 इक्वल पार्ट्स. बघा ट्राय सेक्शन म्हणजे 3 इक्वल पार्ट्स. ही गोष्ट तुम्हाला लिहावं लागेल. पॉइंट्स ऑफ ट्राय सेक्शन. ट्राय सेक्शन म्हणजे 3 इक्वल पार्ट केलेले. नाऊ आता x1 xy झालेले, x1 y1 झालेले. आता ए बी ला म्हणा x2 y2 आणि सॉरी ए ला, आणि बी ला काय म्हणतात x3 y3 x3 y3. किती आहे सांगा? 2 7 -4 -8. आता बघा असं असतं ते. ही एक लाईन आहे समजा, सपोज ही लाईन आहे. ठीक आहे. या लाईनचे 3 भाग केलेले. हा आहे पहिली लाईन, ए पॉइंट आहे ए, आणि हा पॉइंट आहे तुमचा बी. याचे 3 भाग केलेले. 3 भाग 2 पॉइंट करतील. एक टाकला पी आणि दुसरा टाकला क्यू. आपल्याला हा आहे एक्स आणि वाय, आणि हा काय घेतलेला आपण x1 y1. ठीक आहे. आणि समजा हे सपोज पकडले आपण ए बी. आता याचे कोऑर्डिनेट दिलेले तुम्हाला, तर तुम्हाला काय फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स ऑफ ट्राय सेक्शन. म्हणजे हे तुम्हाला 2 पॉइंट्स काढणे, पी आणि क्यू. ठीक आहे. आता याचे 3 समान भाग आहे. लक्ष द्या बरोबर. हा पहिला भाग 1, हा दुसरा भाग आणि हा तिसरा भाग. 1 1 1. किती भाग आहे? 3. मग समजा जर मी असं इथून जर याला असं केलं, मी जर समजा याला असं म्हटलं, इकडे किती भाग झाले? 2. इकडे किती झाले? 1. म्हणजे हा यम भाग आहे आणि हा कोणता आहे? यन. मग हा यम यनचा रेशो काय झाला? 1 आणि 2. म्हणजे यम इज टू यन यांचा रेशो काय झाला? 1:2. बस एवढी गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही. कसं झालं समजलं ना? यम 1 भाग आणि यनचे किती भाग आहे? 2.
यमचा एक भाग यांचा दोन भाग, किती रेशो झाले ते m/n = 1:2. ट्राय सेक्शन अवघड असतं थोडं, बाकी नाही. ठीक आहे, समजलं. हे झालं. लाईन काढून घ्यायची, आपल्याला कळलं पाहिजे. आता याला पॉईंट नाव देऊ आपण. बघा, याला 2 7 दिलेलं आहे आणि हा किती आहे -4 -8. आता तुम्हाला कळालं ना हे. आता फक्त तुम्हाला लिहायचं. याच्यात आपल्याला सर्व फॉर्म्युला वापरावे लागतात. हे 3 पार्ट्स मध्ये, त्याच्यानंतर 4 पार्ट्स आणि 5 पार्ट्स. हा 3 मार्क, त्याच्यानंतर 4 आणि 4 मार्काला. पॉइंट P डिवाइड्स, बघा हे वेगळं आहे आणि इथं वेगळे खाली लिहिणार. पॉइंट P डिवाइड्स सेगमेंट AB इन रेशिओ. काय रेशिओ आला आपला, तो दाखवायची गरज नाही तुम्हाला कसा आला, फक्त लक्षात राहतं कसा आला, 1:2. कळतं ना तुम्हाला. P च्या इकडे एक भाग आहे, P च्या इकडे किती भाग आहे, 2. रेशिओ आला 1:2. देअरफॉर m/n = किती येईल, किंवा डायरेक्ट चालतं, काही प्रॉब्लेम नाही, 1/2. मग बाय सेक्शन फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला आता, ठीक आहे, बाय सेक्शन फॉर्म्युला. बाय सेक्शन फॉर्म्युला. बाय सेक्शन फॉर्म्युला सांगा आता काय. आता P चे कोऑर्डिनेट काय, x. x = आता बघा, आता A आहे ना, इकडे लक्ष द्या बरोबर, हे तुम्हाला समजलं पाहिजे. mx1 घेणार आहे का तुम्ही, नाही. आपण काय घेतो, mx2 + nx. म्हणजे काय घेतो, तुम्हाला काय सांगितलं मी. आता त्याच्यासाठी याला जाऊ द्या तिकडे, मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो. हे x1 x2 जाऊ द्या, कन्फ्युजन होण्यासाठी. आपण डायरेक्ट करू. हिअर A = कोऑर्डिनेट काय, 2 आणि 7. B = -4 -8. आता बाय सेक्शन फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, x = काय येईल, मग x = mx2 करतो आपण. काय करतो, mx2. मग mx2 म्हणजे काय येईल, हा x2 आहे, काय हा x2. म्हणजे सेकंड कोऑर्डिनेट घ्यायचा x आणि m घ्यायचं 1 इन ब्रॅकेट. सेकंड कोऑर्डिनेट किती आहे, -4. ठीक आहे, कळालं इथपर्यंत. त्याच्यानंतर काय घेतो, n किती आहे, 2. आणि x1 चा कोऑर्डिनेट घेतो, x1 किती आहे, 2. आपण मध्ये m + n म्हणजे 1 + 2 -4. आणि हे किती येईल, मग हे 3. म्हणजे आन्सर आलं तुमचं 0. x आला तुमचा 0. त्याच्यानंतर 9 y = किती येईल बघा. आता ते x2 x3 कन्फ्युजन न होण्यासाठी आपण डायरेक्ट सॉल्व्ह करत आहे. y चा पहिला कोऑर्डिनेट -8, त्याला m न जोडावं लागतं आपल्याला. 1 × -8 + 2 × 7 आपण मध्ये 1 + 2 ते राहणारच. -8 + 14 आपण मध्ये 3 किती येईल, 6/3. y ची किंमत किती आली, y ची किंमत आली 2. y = 2. समजलं तुम्हाला. डायरेक्ट सॉल्व्ह करायचं, नाही तर मग ते x2 x3 कन्फ्युजन होईल तुमचं. कळालं का कसं आलं तर. हे झालं फर्स्ट पार्ट. त्याच्यानंतर आता P चे कोऑर्डिनेट झाले. आता Q चे काढायचे. कोणाचे काढायचे, Q. बघा, एकच काढणं अवघड असतं. हा एक काढला की बाकी सगळे ऑटोमॅटिक येऊन जातात. आता Q काय आहे, मिड पॉइंट आहे. कोणाचा मिड पॉइंट आहे, P आणि B चा. बस एक लाईन लिहायची, पॉइंट P डिवाइड सेगमेंट AB इन द रेशिओ 1:2. त्याच्यानंतर आता काय लिहायचं, Q इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट PB. कोणाचा मिड पॉइंट येतो, PB चा. मग देअरफॉर बाय मिड पॉइंट फॉर्म्युला डायरेक्टच टाका, काही प्रॉब्लेम नाही. बाय मिड पॉइंट फॉर्म्युला x = आता लक्ष द्या, P चे कोऑर्डिनेट काय आलेले, आपल्याला तेच यूज करणे. P चे कोऑर्डिनेट आलेले 0 आणि
3. ठीक आहे, मग आपण मिड पॉईंट फॉर्म्युला कसा यूज करतो? याचा पहिला कोऑर्डिनेट, याचा पहिला कोऑर्डिनेट 0 - 4 अपॉन मध्ये 2 आणि y साठी काय करतो? दुसरा कोऑर्डिनेट, याचा दुसरा कोऑर्डिनेट 3, याचा -8, 3 - 8 अपॉन मध्ये 2. मग x इज इक्वल टू किती येईल? -4 अपॉन 2. x ची किंमत आली -2 आणि y इज इक्वल टू किती येईल? -5 अपॉन 2. बस, याला काही सॉल्व्ह करू शकत नाही समोर. ठीक आहे, तुम्हाला आले कोऑर्डिनेट विचारले होते, मग फायनल आन्सर लिहायचं. कोऑर्डिनेट्स ऑफ ट्रायसेक्शन आर. पहिले कोऑर्डिनेट लिहा 0 3 अँड दुसरे कोऑर्डिनेट काय आलेले? -2 -5/2. हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे, हे क्वेश्चन कसे, हे क्वेश्चन 3 आणि 4 मार्क्सचे. हे कोणतं? एक मिनिट, तुम्ही सांगितलं नाही, मग इथं चुकलं ना, मग ते पुढचं पण आन्सर चेंज होईल. मग आता सांगत जरा एखाद्या वेळेस जर चुकी नव्हतं. हे 2 झालं, मग इथं 2 असल्यावर इथं पण चेंज होईल. तो इथं किती? 2 - 8 येईल. किती येईल ते? इथे येईल 2 - 8 अपॉन मध्ये 2, म्हणजे किती येईल ते? -6 अपॉन 2. -6 अपॉन 2. y इज इक्वल टू -6 अपॉन 2. y ची किंमत किती आली? -3. मग पहिला कोऑर्डिनेट येईल तुमचा आता 0 2. 0 आणि 2. दुसरा कोऑर्डिनेट काय येईल? -2 आणि -3. ठीक आहे, बरोबर आहे. आता हे इथं झालं होतं, ते थोडं घ्या लिहून. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे खूप. पहिलं सेक्शन फॉर्म्युला वापरावा लागेल. बघा, इथं फक्त याच्या अगोदर एक लाईन टाका, अँड AP इज इक्वल टू PQ इज इक्वल टू QB. ठीक आहे, आणि इथं देअर फोर करा, म्हणजे हे दाखवल्यावर आपण 1:2 रेशो. एक लाईन फक्त AP इज इक्वल टू PQ इज इक्वल टू QB. हे क्यूचे कोऑर्डिनेट x1 y1 घेतलेले आपण. x1 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 y1 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 तेवढं लक्षात राहू द्यायचं, कारण x एक डबल झालं. ते एक्स वाय इकडे घेतलेले, इकडे x1 y1 घेतलेले. नेक्स्ट क्वेश्चन बघा, याच्यात 3 भाग केले होते. किती भाग केले होते? 3. आता 4 भाग करायचे, त्याच्यानंतर 5 भागाचे. आता 4 भागाला क्वेश्चन बस. आपण 11 नंबरचा बघू. बघा, लेट प्रोसिजर 30 काय? PQR. आता बघा, 3 भाग करण्यासाठी 2 पॉईंट लागतील, 4 भाग करण्यासाठी किती पॉईंट लागतील? 3. लेट मग एक पॉईंट घ्यायचा. लेट P x1 y1 Q x2 y2 and R x3 y3 divides segment AB into 4 equal parts. 4 equal parts. 4 वाला क्वेश्चन खूप सोपा, 3 वाल्यापेक्षा पण 4 वाला सगळ्यात सोपा असतो. 4 इक्वल पार्ट्स. जो ऑड असतो ना, ऑड नंबर समजतो तुम्हाला, विषम 3 5, ते थोडे त्याच्या सेक्शन फॉर्म्युला वापरावा लागतो. 4 वाला सगळ्यात सोपा. डिवाइड सेगमेंट AB into 4 equal parts. Therefore AP is equal to PQ is equal to QR is equal to RB. कसं? एक लाईन काढून घ्यायची. थोडे असे परफेक्ट वाटले पाहिजे पॉइंट. अशी एकदा सिंपल लाईन काढली आपण. समजा याला म्हटलं A आणि याला काय म्हटलं B. थोडं असं वाटले पाहिजे P Q आणि R. P Q R झाले 4 पार्ट. 1 2 3 4. A चे पॉइंट दिलेले सांगा.
-14 -10 आणि लास्ट 6 -2. आता therefore AP is equal to PQ is equal to QR is equal to RB. आता एक एक पॉईंट घेऊ आपण. सिंपल, याच्यात खूप सिंपल असतं. पी मिड पॉईंट आहे कोणाचा? AQ चा. आर मिड पॉईंट आहे कोणाचा? QB चा. पण क्यू माहिती का आपल्याला? पण मग क्यू मिड पॉईंट कोणाचा आहे? AB चा. हे समजलं पाहिजे. क्यू मिड पॉईंट कोणाचा आहे? AB चा. म्हणजे क्यू निघाला तर पी ऑटोमॅटिक निघेल आणि आर ऑटोमॅटिक निघेल. आता एक एक पॉईंट घेऊ. क्यू चे कोऑर्डिनेट काय आहे? x2 y2 is the midpoint of segment AB. Therefore by midpoint formula सांगा आता काय येईल? याचा पहिला कोऑर्डिनेट x2. काय नाही, सरळ सरळ पहिला घ्यायचा. -14 आणि +6. -14 अधिक +6 अपॉन मध्ये 2 आणि दुसरा काय घेणार? y2. क्यू चालू आहे म्हणून क्यू चे कोऑर्डिनेट घेते. y2 म्हणजे -10 आणि -6. कोणाचा मिड पॉईंट आहे? AB चा. मग कोऑर्डिनेट कोणाच्या वापरावं लागेल? AB चे. -10 -2 अपॉन मध्ये 2. काय अवघडचे सांगा बरं? -8 अपॉन 2 किती आन्सर? आणि -12 अपॉन 2 -4. हा आला -4 आणि y2 किती येईल? -6. y2 येईल तुमचा -6. इथं पेन्सिलनं लिहून टाकायचं पॉईंट. पेन्सिलनं का? कारण आपल्याला माहिती नाही काढले म्हणून ते अजून आपण. -4 -6 असे पेन्सिलनं लिहायचे. त्याचं रिझन सांगतो आता, समोर कळेल तुम्हाला त्याचं रिझन का. आता क्यू आला. कोणता पॉईंट आला आपला? क्यू. पी कोणाचा मिड पॉईंट आहे? ए आणि क्यू चा. ऍज इट इज जसंच्या तसं. P x1 y1 is the midpoint of segment AQ. कोणाचा मिड पॉईंट आहे तो? AQ. ज्याचा मिड पॉईंट त्याचेच कोऑर्डिनेट घ्यायचे. मग देअरफॉर आता एकदा लिहिलेलं बाय मिड पॉईंट फॉर्म्युला. एक्झाम मध्ये वेळ असतो आपल्याकडे, लिहून टाका, काही फरक पडत नाही. बाय मिड पॉईंट फॉर्म्युला. 4 इक्वल पार्ट्स मध्ये 3 वेळेस हाच वापरावा लागतो. पण 3 आणि 5 मध्ये एकदा सेक्शन फॉर्म्युला घ्यावा लागतो. तो सेक्शन फॉर्म्युला थोडा टफ वाटतो तुम्हाला. x1 इज इक्वल टू काय येईल मग बघा. याचा पहिला -14, याचा पहिला -4. -14 -4 अपॉन मध्ये 2 आणि y1 -10 -6 -10 -6 अपॉन मध्ये 2. x1 बरोबर किती येईल मग? -18 अपॉन मध्ये 2. x1 ची किंमत किती आली? -9. इकडं -16 अपॉन 2 -8. y1 बरोबर आलं -8. हे झालं. आता लास्ट वाला पॉइंट. आर कोणाचा मिड पॉइंट आहे? QB चा. आर ला काय म्हटलेलं आपण? x3 y3. x3 y3 इज द मिड पॉइंट ऑफ सिगमेंट QB. कोणाचा मिड पॉइंट आहे? आर कोणाचा आहे? QB चा. आता कोणाचे वापरावं लागतील कोऑर्डिनेट्स? Q आणि B चे. मग x3 बरोबर काय येईल? इथे टाकून देते बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. ठीक आहे. x3 बरोबर -4 +6 अपॉन मध्ये 2 आणि y3 बरोबर -6 -2. -6 -2 अपॉन मध्ये 2. y चालू आहे तर y कोऑर्डिनेट, x चालू आहे तर x कोऑर्डिनेट. 2 अपॉन 2 1. x3 आलं 1. -8 अपॉन 2 -4. y3 आला -4. ठीक आहे. मग फायनल आन्सर कसं लिहाल? देअरफॉर फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स विचारलं तर देअरफॉर रिक्वायर्ड कोऑर्डिनेट्स आर. बघा रिक्वायर्ड कोऑर्डिनेट्स आर एक एक बरोबर घ्यायचं. पहिला काय?
-4 -6 इथून चालू केलं ना PQR -4 -6 एक मिनिट पी वाला पी पहिला आहे ना पी हा आहे मग कोणता आहे पहिला -9 -8 त्याच्यानंतर दुसरा कोणता आहे -4 -6 -4 -6 अँड 1 -4 ठीक आहे लिहू नका मी तुम्हाला देतो तो पाठवून ठीक आहे हा एक क्वेश्चन झाला कळालं आता इकडे बघा आता हा जो क्वेश्चन आहे हा इम्पॉर्टंट क्वेश्चन हा ट्रायसेक्शन वाला क्वेश्चन सोडवता येईल बघा फाइंड द क्वाड्रंट्स ऑफ द पॉइंट ऑफ द ट्रायसेक्शन ऑफ द सेगमेंट जॉइनिंग ए अँड बी जसा पहिला क्वेश्चन घेतला आपण ट्रायसेक्शनचा हे पाहूच नका हे बघायचं नाही ठीक आहे समजलं जसा ट्रायसेक्शनचा पहिला क्वेश्चन घेतलेला आहे तो 114चा होमवर्क क्वेश्चन नंबर म्हणजे एक्झाम्पल नंबर 4 हे एक मिनिट गडबड नका करू फोर इक्वल पार्ट्स वाला क्वेश्चन दिसतो का याच्यामध्ये 5 वाला आहे 4 वाला नाही आहे ठीक आहे उद्या घेऊ आपण ते 5 वाला कोणते ते RS वाला ना घेऊ मला आठवण द्या घेऊ आपण ते